मित्रांनो, आज तुम्हाला मी सांगणार आहे अर्धनारी नटेश्वर या शिवाच्या एका रूपाबद्दल। तर असं आहे की अनेक आख्यायिका आहेत आणि अनेक आख्यायिकांमध्ये अर्धनारी नटेश्वराचा उल्लेख आलेला आहे। तर शिवशंकराचे अनेक निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक अगदी निस्सीम भक्त अशासाठी बोलू शकतो की ज्यांच्यासाठी शिव उपासना हेच मुख्य ध्येय असतं, त्यांचं आयुष्य पूर्ण शिवतपामध्ये जातं। असेच एक ऋषी होते ज्यांचं नाव होतं भृंगी ऋषी। तुम्हाला अनेकांना भृंगी ऋषींबद्दल माहिती असेल, अनेकांना माहिती नसेल, म्हणून म्हटलं आज हा आपण व्हिडिओ नक्की करूया। तर होतं असं की भृंगी ऋषी हे शिवाचे निस्सीम भक्त आहेत, होते आणि राहतील। कारण परमशिव हा बोलतात ना की दयेचा सागर आहे, त्याच्यासाठी आपण सगळे म्हणजे त्याचा जीव की प्राण आहोत। आणि अनेक वेळा जेव्हा आपण अडचणीत सापडतो तेव्हा हाच भगवान शिव आपल्यासाठी धावून येतो। तर भृंगी ऋषी नेहमी शिवाची उपासना करायचे, शिवभक्ती ह्याच्याशिवाय त्यांच्या आयुष्यात दुसरी कुठलीच गोष्ट नव्हती। आणि ते फक्त शिवाचं ध्यान करायचे, शिवाची उपासना करायचे, शिवाचे मंत्र जाप करायचे। त्यांच्यासाठी फक्त शिव हे एक आराध्य दैवत होतं आणि त्यांनी फक्त शिवाची उपासना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिवाचीच उपासना केली। ते अनेक वेळा कैलासावरती जायचे, कारण त्यावेळेचे हे जे ऋषीमुनी असायचे त्यांच्यात इतकी ब्रह्मांडीय ताकद होती की ते सदेह स्वर्गापर्यंत जायचे। तर एकदा भृंगी ऋषी असेच शिवाची आठवण आली, शिवभक्ती जागृत झाली, तर गेले त्यांना भेटायला। आणि नेहमीप्रमाणे ते असे अनेक वेळा शिवशक्तीकडे जायचे, पण ते फक्त शिवाला मानायचे, शक्तीला मानायचे नाही। त्यांच्या लेखी फक्त शिव आणि शिवच होते। माता पार्वती किंवा आपली जी शक्तिरूप आहे माता पार्वती, तिच्यासाठी त्यांच्याकडे अजिबात म्हणजे अजिबात प्रेम नव्हतं, आस्था नव्हती, भक्ती नव्हती, काही नव्हतं। त्यांच्या पुढे माता पार्वती अगदी नगण्य होती। म्हणजे जेव्हा ते कैलास पर्वतावरती शिवाची आराधना करायला जायचे किंवा शिवाला भेटायला जायचे तेव्हा ते माता पार्वतीला नेहमी इग्नोर करायचे। आणि ही गोष्ट माता पार्वतीलाही माहिती होती, पण ते शंकराचे निस्सीम भक्त आहेत, त्याच्यामुळे माता पार्वती नेहमी त्यांना इग्नोर करायची किंवा त्यांचे गुन्हे माफ करायचे। पण एकदा काय झालं, शिव आणि पार्वती एकदा असे आनंदाने बसलेले असताना तिथे भृंगी ऋषींचं आगमन झालं। भृंगी ऋषी आले आणि त्यांनी पाहिलं की शिव आणि शक्ती म्हणजे माता पार्वती दोघं एकत्र बसले। तर आता त्यांना प्रदक्षिणा घालायची आहे, पण त्यांनी काय केलं, फक्त शिवाला प्रदक्षिणा घातली आणि माता पार्वतीला प्रदक्षिणा घातलीच नाही। त्यानंतर मात्र शेवटी ती कोण आहे, ती शक्तिरूप आहे ना, तिलाही राग आला की फक्त आम्ही दोघं बसलेले असताना सुद्धा ह्यांनी मला डावललं, माझी पूजा नाही केली, माझ्यासाठी त्यांच्या मनात काही भावना नाही आहेत आणि परमेश्वर शिवासाठी त्यांच्या मनात इतकी निस्सीम भक्ती आहे, पण मी बाजूला बसली आहे आणि माझंही स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि माझ्या अस्तित्वालाच हे विसरले। मग मात्र माता पार्वती कोपली आणि तिने त्यांना तरीही तिने थोडा टाइम संयम ठेवला, कारण संयम न ठेवेल ती माता कुठली, तिच्यासाठी सगळी मुलं सेम असतात। पण भृंगी ऋषी अगदी हट्टी, अहंकारी, ते फार अहंकारी झाले होते। त्यांनी तिला डावललं, मातेला डावललं, तरी पण माता गप्प बसली। मग त्यांनी शिवाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली, पण ते प्रदक्षिणाही अशी घालत होते की ज्याच्यामध्ये पार्वती माता कुठेच नव्हती। आणि मग हे बघता 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 तिचे पेशन्स संपले म्हणण्यापेक्षा तिने जो काही संयम ठेवला होता तो संयम ढळला आणि मग तिला भयंकर राग आला आणि तिने त्या गोष्टीची कंप्लेंट न बोलता पिता शिवासमोर केली। आता शिवासाठी माता पार्वती ही खूप महान आहे किंवा तिचं त्यांच्यावरती भयंकर प्रेम आहे, हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे। जेव्हा तिला डावललं गेलं तेव्हा शिवशंकराला पण ती गोष्ट आवडली नाही, कुणालाही नाही आवडणार।
आणि त्यांचं तिच्यावरचं निस्सीम प्रेम इतकं होतं की त्यांनी असं ठरवलं की आता भृगु ऋषींना आपण धडा शिकवायचाच. मग त्यांनी काय केलं, त्यांनी आपलं जे रूप होतं ते अर्धनारी नटेश्वर मध्ये विलीन केलं आणि भृगु ऋषींच्या समोर आले अर्धनारी नटेश्वर हे शिवाचं रूप. आता मजा बघा, तेही हट्टी, त्यांना फक्त शिवाचीच उपासना करायची आहे, त्यांना पार्वती मातेबद्दल घेणं देणंच नाहीये, ते तिची भक्तीच करत नाहीये, त्यांना तिच्याबद्दल काही वाटच नाही. त्यांनी मग एका छोट्याशा भृंगाचे रूप घेतलं आणि त्यांनी अर्धनारी नटेश्वराच्या मध्ये छेद केला आणि त्यांनी तशी प्रदक्षिणा घातली. किती मोठी गोष्ट आहे ना, की एक भक्त आहे पण तो शक्तीला मानत नाहीये, फक्त शिवाला मानतो आहे आणि त्याप्रमाणे त्याने प्रदक्षिणा घातली. त्यानंतर मात्र माता पार्वतीला खूप राग आला आणि त्यांनी भृगु ऋषींना शाप दिला की तुम्ही ह्या ज्या देहावरती एवढे भाळला आहात, आज तुम्ही माता पार्वतीला इग्नोर मारलं किंवा तिला तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही जागाच देत नाही आहात, तुम्ही तिला आपल्या आयुष्यातून दूर केलेलं आहे. मग हे जे तुमचं शरीर बनलेलं आहे हे मांसाने बनलेलं आहे, त्याच्यामध्ये पंचतत्व आहेत, तर ती सगळी विलीन होऊन तुम्ही हाडांचा सापळा बनाल. आणि या शापाबरोबर भृंगी ऋषी हे फक्त एक हाडांचा सापळा बनून राहिले आणि तरीही भृंगी ऋषींनी शिवाची आराधना करणं सोडलं नाही. तर असे होते भृंगी ऋषी आणि असं जन्म झाला होता अर्धनारी आणि नटेश्वराचा. तेव्हा मीही तुम्हाला एकच गोष्ट कळकळीने सांगते, जेव्हा शिवाची उपासना करता तेव्हा माता पार्वती म्हणजे आदी शक्तीची ही उपासना करत जा. कारण जोपर्यंत तुम्ही आदिशक्तीची उपासना करणार नाही तोपर्यंत तुम्हाला शिव बाबा कधीही तुम्हाला भक्तीमध्ये बोलतात ना, जे तुम्हाला खूप उच्च श्रेणीचे अनुभव येणार असतील किंवा तुमची भक्ती उच्च श्रेणीला जाणार असणार ती जात